आज आहे मंडे आणि भाजी करायला घेतली. भाजी करतानाच हे दोघं कार्टे उठून आले. उठून आल्यावर हा काय मला सोडेना, पायच पकडून बसला. ह्याला उठलं की मम्मा लागते, त्याला घेऊन बसायला लागतं आणि मग इकडं तिकडं त्याला फिरवावं लागतं. त्या पोरीचं आवरून दिलं आणि हे बाय बाय चाललं ह्यांचं. मी त्याला खाली सोडून आले, खेळून आले आणि वर आल्यावर जेवण केलं. जेवताना मग हे भांडी राहिली होती. किचनवर खूप पसारा पडला होता आणि हा काय कार्ट झोपेना झालं. ह्याला किती झोपायचा प्रयत्न केला पण ह्याला काय झोप येईना आणि माझं काम राहिलं होतं. सो माझं काम चाललं होतं आणि त्याचा तिकडं पसारा करायचं चाललेलं आणि तिकडे जाऊबाईंनी तोवर त्याला घेऊन झोपवलं. खूप चिडचिड करत होता आणि मग तो झोपला फायनली. तेव्हा माझं काम मी करायला सुरुवात केली. किचन वट्टा सगळं आवरून घेतलं आणि उद्या आहे भोगी. भोगीसाठी आता तयारी तर करावीच लागेल. सगळ्या भाज्या वगैरे निवडायला घेतल्या आणि निवडता हे कार्टून उठून बसलं आमचं आणि चालली होती माझी जुनी गाणी ऐकत ऐकत आपल्या भाज्या निवडायचं आणि आमचं कार्टून उठून बसलं. आता उठल्यावर हा काय करून देणार आहे का मला. आला आणि सगळा पसारा माझा, त्याला मी नादवलं, घेतलं, खेळवलं आणि मग माझ्या भाजीकडं आला आणि तिथे लागला पसारा करायला. अद्विक आता असा एवढा खेळखर झाला आहे ना, त्याला सारखं खाली जायला लागतं. सारखा म्हणतो खाली चल खाली चल आणि खायला तर अजिबात काही नको म्हणतो. म्हणून चिडचिड होते, त्याची सर्दी झाली, आजारी आहे. आणि मग हे आमच्या घरात एवढा पसारा बेडरूममध्ये मला खूप कंटाळा आला आहे आणि मी म्हटलं चला आता मेहंदी काढत बसावं. मेहंदी काढायला घेतली तर आलाच तिकडून आल्या आणि माझी मेहंदी सगळी पुसून टाकली. माझा मूड ऑफ झाला आणि मी हात धुतला आणि म्हणलं चला आता ह्याला खालीच घेऊन जावं. हा काय ऐकणार नाही आहे. उठल्यावर ह्या साहेबांना खाली घेऊन जावं लागतं आणि तेव्हा तो खूप खुश होतो आणि लगेच बाय करतो. त्याला उचललं ना, त्याला एवढा आनंद होतो, त्याला लगेच वाटतं की आपल्याला चाललं घेऊन कोणतरी खाली. आणि मग चाललो आम्ही खाली गेलो. खाली जावेच्या घरी गेलो आणि त्यांच्याकडे तो काय जाईना, रडत होता आणि मग परत नादवला, खेळत होता. मग बसली मी तिथं आणि तिथे तरी कुठं खटपट चालू होती याची. कुठं शांत बसतो का हा. त्या चालल्या होत्या खाली तर त्यांच्या मागे निघाला आणि आमच्या मॅडम तिकडून आल्या स्कूलमधून आल्या आणि हा गेला खाली. परत वर आणलं त्याला आणि ह्या सरांना आणि मी एवढी थकलेली ना, माझं डोकं हे दुखायला लागलं आहे. खूप झोप आली होती पण ही कार्टी झोपतही नाहीत आणि ह्यांच्यात खूप स्टॅमिना असतो बाबा. आपण थकतो पण हे थकत नाहीत. आणि ह्या दोघांचा धांगडधिंगाट चाललेला आहे. ह्या मॅडमला भूक लागलेली, शिरा करायची फरमाईश केली. सो शिरा करायला घेतला. शिरा करतानाही म्हणली मलाही करायचं आहे म्हणून तिला म्हणलं टाक साखर आणि मग त्यांना चारत माझं चाललेलं. पण ह्या मॅडमला मोबाईलशिवाय काही तिला जात नाही जेवण. आणि आमच्या सरांचं चाललं आहे इकडं चढ तिकडं चल, माकड आहे. ह्या माकडासारखं नुसतं इकडं तिकडं चढायला उतरायला लागतं याला. सो हे रोजचंच आहे. बाय.